छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना देशद्रोहाची शिक्षा द्यावी, नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिले। प्रशांत कोरटकरांसारख्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी निवेदनातून ही मागणी करण्यात आली। प्रशांत कोरटकरांविरोधात मराठा समाजही आक्रमक झालाय, कठोर कारवाईची मागणी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांची संपत्ती जप्त करा अशी मागणी गडकरींकडे करण्यात आली। दरम्यान प्रशांत कोरटकर यांच्यावर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा केली। अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं नाही वाटतं अरेस्ट। आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत, असं तिथं बातमी आहे। तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही। निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। प्रशांत कोरटकर सारख्या अनेक प्रवृत्ती, मनोवादी प्रवृत्ती या राज्यात आहेत आणि केंद्रात असेल किंवा राज्यात असेल अशा प्रकारच्या आमच्या बहुजनांची जी काही आदर्श आहेत त्या आदर्श पुरुषांच्या चरित्र हनन असेल किंवा त्यांच्यावर गलिच्छ आरोप असतील ते सातत्यानं होत आहेत आणि याला कारण एकच की त्यांना जे संरक्षण मिळत आहे, सरकारी पैशातून संरक्षण आज मिळत आहे, म्हणून ही जी काही पिलावळ आहे संघाची ही सातत्यानं आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। तो कुठे फरार असेल त्याला पकडून आणलं पाहिजे। अजून सापडला नाही माझ्या माहितीनुसार। कोणाच्याही किती जवळचा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान जर कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही, हे लक्षात ठेवून त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून कारवाई करायला पाहिजे।